हाय हॅलो नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून जून महिना उजाडला आहे. आता शाळा सुरू होत आहेत. तर शाळा सुरू झाल्यावर आता अवकाळी पाऊस आल्यामुळे मध्येच, त्यामुळे मेमध्ये जी आपली उन्हाळ्याची कामं किंवा आपली तयारी असते ती करायची राहिली. आता मुलांच्या शाळा सुरू होत आहेत, त्यामुळे सगळ्या आयांना आता टेन्शन आलं असेल की आता त्यांचे डबे सुरू होणार मुलांचे. कारण इतके दिवस कसं रिलॅक्समध्ये असतो, डब्याचा विचार नसतो. एक वेळ घरी आपण काही करून देऊ शकतो, पण डब्याला द्यायचं म्हटल्यावर विचार करावा लागतो. आणि आजकाल तर बरेचदा शाळा असते, त्यामुळे 2-2, 3-3 डबे द्यावे लागतात. आणि पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो आपण बाहेरचं खायचं टाळतो. जर शाळेमध्येच कॅन्टीन वगैरे असेल त्यांच्या तर काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो बाहेरचं देऊ नये. कारण आता पावसाळा सुरू झाला आहे, एक एक आजार डोकं वर काढायला लागतात. तसंही करोनाची लाट आता यायला लागली आहे, पेशंट मिळायला लागले आहेत. त्यामुळे आपण आपली व आपल्या मुलांची, नातवंडांची काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं, म्हणजे मी माझी मुलं लहान होती तेव्हा मुलांना, आणि मी माझ्या नातीला पण आत्ता देते. तर ते मी जे पीठ करायची ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्या दाखवलेलं आहे कसं करायचं वगैरे. आणि ते पीठ तुम्ही एकदा केलं की तुम्हाला त्याचे 4 प्रकार करता येतात. मग 4 करा, किंवा अजून तुमच्या मनाने तुम्ही काही तुम्हाला त्याचे प्रकार करता येत असतील तर करा. म्हणजे एकाच पिठाचे भरपूर प्रकार करता येतात आणि मुलांनाही आवडतात. म्हणजे माझ्या मुलांना तरी आवडायचं. आणि पूर्वी आहे ना, मुलांना म्हणजे मुलं लहान होती ना त्यावेळेला मी इडली केली ना, तर इडलीबरोबर त्यांना साखर आवडायची. म्हणजे आमच्या इकडे एक साऊथ इंडियन बाई, आधी आम्ही राहायचो जेव्हा सोसायटीमध्ये, तिथे एक समोरच साऊथ इंडियन बाई राहत होती. तर त्यांची ती पद्धत होती, इडली केली ना की ते मुलांना साखरेबरोबर द्यायचे. लोणी द्यायचं त्याच्याबरोबर, किंवा साखर आणि लोणी द्यायचं, किंवा नुसती साखर द्यायचं. तर असे ते साखरेबरोबर इडली खायचे. आणि मग मी माझ्या नातीला एकदा दिलं इडली आणि साखर, तर तिला पण ते खूप आवडलं. तिथपासनं ना मी डब्यामध्ये इडली दिली ना की त्याच्याबरोबर लोणी देऊन त्याला एका वाटीमध्ये, छोट्याशा वाटीमध्ये तिला साखर देत होते. तर तिला ते आवडायचं. आणि चटणी पण खायची ती, त्यामुळे चटणी पण देत होते. अशी म्हणजे तुम्ही एकाच पिठाचे असे खूप प्रकार करू शकता. किंवा इडली केली ना, त्या इडलीला असं पातळ पातळ काप करून ती ह्याच्यावर फ्राय पॅनमध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि त्या तुपामध्ये ती म्हणजे असं फ्राय इडली म्हणतो, म्हणजे अशी तेलामध्ये फ्राय नाही करायची, शॅलो फ्राय करायचं. आणि अशी ती ना कुरकुरीत होते, अशी थोडीशी गुलाबी होईपर्यंत ती तूप घालून हे करायची. हे बघा, हे प्रमाण आहे त्याचं. 1 वाटी तांदूळ घेतले, जाडे घ्यायचे, रेशनचे तांदूळ किंवा म्हणजे जाडे तांदूळ येतात ते घ्यायचे. 1 वाटी तांदूळ, हरभरा डाळ अर्धी वाटी, उडदाची डाळ अर्धी वाटी, मुगाची डाळ अर्धी वाटी आणि मसुराची डाळ अर्धी वाटी, आणि 1 चहाचा चमचा भरून मेथ्या. हे सगळं 5-6 तास भिजवायचं. आणि वाटून, म्हणजे रात्री वाटलं तर सकाळी करायचं, किंवा सकाळी वाटलं तुम्ही तर रात्री करायचं. असं 7-8 तास त्याला आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं. असं हे पीठ तुम्ही तयार करून ठेवलं की तुम्हाला त्याचे सगळे प्रकार करता येतात. हे मिक्स डाळीचं पीठ आहे. त्याला 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी मसुराची डाळ असं मी घेतले. आणि 1 चहाचा चमचा म्हणजे टीस्पून भरून मेथ्या असं मी घेतलेलं आहे. आता हे पीठ करून ठेवलं की ह्याच्यात, हे थोडं घट्ट आहे, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून बघा, हे मी वेगळं ह्याच्यासाठी डोश्यासाठी एका बाउलमध्ये काढले. ह्याच्यात मी मीठ घालून थोडंसं पातळ करून घेतलं पीठ. ह्याचे डोसे केले. आणि आज संध्याकाळी मी ह्याचेच आप्पे करणार आहे. आप्पे पण खूप छान होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. त्याच्याबरोबर ही मी पुदिन्याची चटणी करून ठेवली होती 2-3 दिवसापूर्वी, आणि लोणी असं आहे. तर तुम्ही असं पीठ करून ठेवा, म्हणजे पटकन काही आपल्याला करून त्याचं खाता येतं. एखाद दिवशी कंटाळा आला जेवण करायचा तर ह्याच्यामध्येच तुम्ही कांदा, कोथिंबीर, नंतर गाजर किंवा सिमला मिरची बारीक चिरून, किंवा कोबी, असं काही भाज्या घालून तुम्ही त्याचा उत्तप्पा करून खाल्लात तरी तर भाज्या पण पोटात जातात आणि पटकन तुम्हाला काहीतरी डिश करता येते. हे बघा, हे मिक्स डाळीच्या पिठाचा डोसा आहे. हे मिक्स डाळीचं पीठ असं करून ठेवलं की आपण डोसा,
नंतर उत्तप्पा आणि आप्पे असं काहीही करू शकतो. आता मी ह्याच पिठाचे जे पीठ केलं आहे त्या पिठाचे मी डोसे केले आहेत नाश्त्यासाठी. आणि पुदिन्याची चटणी मी अशी करून ठेवते, त्याची मी रेसिपी दिलेली आहे. तर ती पुदिन्याची चटणी करून ठेवली की पटकन पुदिन्याची चटणी आणि थोडंसं लोणी किंवा टोमॅटोची चटणी तुम्ही करून ठेवली तर पटकन अशी घेता येते. आणि लोणी हे नाश्त्यासाठी म्हणजे ब्रेकफास्टसाठी मी आत्ता डोसे केले आहेत. आणि संध्याकाळी मी ह्याच पिठाचे आप्पे करणार आहे. म्हणजे तुमची दोन्ही तिन्ही कामं याच्यामध्ये होऊन जातात. हे बघा, सकाळी जे आपण पीठ मी तुम्हाला दाखवलं डोसे केले त्याच पिठामध्ये आता मी कांदा, कोथिंबीर, गाजर असं किसून टाकलं आहे सगळं आणि त्याचे मी आप्पे केले आहेत. हे बघा आप्पे किती छान झाले आहेत, एकदम छान फुलले आहेत एकदम आणि क्रिस्पी झाले आहेत एकदम. आणि त्याच्याबरोबर मी ही टोमॅटोची चटणी केली आहे. टोमॅटोची चटणी मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे, तर ती आता मी केली आहे. आणि हे आप्पे एकदम खूप छान झालेले आहेत. हे बघा, एक साईड झालेली आहे, एका बाजूला आता व्हायला ठेवलेलं आहे मी. तर ती सगळे झाले की मग दाखवते. हे बघा, आता मी दुसरे आप्पे टाकलेत, बघूया आपण. हे बघा किती छान फुगलेत, एकदम फुलून आलेत वरती आणि एकदम छान क्रिस्पी लागतात. मी थोडंसं आता ह्याला तेल लावून उलटणार आहे. आणि दुसरं म्हणजे ह्याच्यात काही इनो सोडा आपल्याला घालावं लागत नाही. पीठ 4-5 तास भिजवायचं, रात्री वाटायचं किंवा सकाळी वाटलं तर रात्री करायचे. म्हणजे पोट भरीचं पण होतं आणि सगळ्या डाळी असतात त्यामुळे हेल्दी पण होतं. हे बघा मी तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर झाले आहेत, एकदम क्रिस्पी झाले आहेत, छान कुरकुरीत मस्त लागतात. आणि एकदा पीठ, कारण सगळ्या डाळी असतात ह्याच्यामध्ये, त्यामुळे एकदा पीठ आपण हे तयार केलं की ह्याच्यामध्ये आपल्याला बरेच प्रकार करता येतात. म्हणजे तुम्ही इडलीसुद्धा करू शकता. अगदी ह्याची इडलीसुद्धा छान लागते एकदम, कारण सगळ्या डाळी असतात ना, त्यामुळे इडली छान लागते त्याची. थोडा वेळ मी परत झाकण देऊन ठेवणार आहे. हे बघा, एक मी हे आतमध्ये बघा किती जाळीदार झालं आहे, सुंदर जाळी आली आहे त्याला. आणि ह्याला काहीही आपण इनो घातला नाही, सोडा घातला नाही, तरीही ते छान फुगतात. तर असे तुम्ही आप्पे, नंतर डोसा, उत्तप्पा आणि इडली हे सगळं करू शकता ह्या पिठामध्ये. हे बघा, त्या पिठाचं मी आज उत्तप्पा करते. म्हणजे मी एकदा त्याचे डोसे केले, एकदा आप्पे केले, आज उत्तप्पा करते. आणि तुम्ही इडलीसुद्धा त्या पिठाची करू शकता. मिक्स डाळी असतात सगळ्या. आता हा उत्तप्पा आज मी करते. बघा, छान जाळीदार आपला उत्तप्पा झालेला आहे. आता हे पीठ जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यावर आंबट झालं थोडंसं, तर त्याच्यामध्ये तुम्ही रवा किंवा तांदळाचं पीठ थोडं मिक्स करा आणि कांदा, नंतर कोबी, कांदा, कोथिंबीर, गाजर असं सगळं घालून तुम्ही हा उत्तप्पा करू शकता. हे बघा, मी थोडंसं चीज किसून टाकलं आहे त्याच्यावर, त्यामुळे लहान मुलांना खूप आवडतं आणि छान खातात. म्हणजे माझी नात तरी असं चीज वगैरे किसून टाकलं की छान खाते. हे बघा, आपला ब्रेकफास्ट तयार आहे. असा जर ब्रेकफास्ट केला तर खूप नंतर बराच वेळ आपल्याला भूक लागत नाही, कारण ह्याच्यात सगळ्या डाळी असतात, त्यामुळे प्रोटीन्स असतं. आणि सकाळी सकाळी असा हेल्दी ब्रेकफास्ट केला ना खूप छान वाटतं. त्याच्याबरोबर थोडंसं मी ताजं घरचं लोणी दिलं आहे, पुदिन्याची चटणी आहे, टोमॅटोची चटणी आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खोबऱ्याची चटणी करू शकता. आणि चटणी नसली तरी चालतं, कारण ह्याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या, कांदा, कोथिंबीर, गाजर सगळं घातलेलं आहे आणि वरतून चीज घातलेलं आहे. त्यामुळे ह्याला भाजी नसली तरी चालतं. भाजी नाही, चटण्या नसला तरी चालतं. असासुद्धा हा डोसा खूप छान लागतो. तुम्ही पण करून बघा, मुलांना नक्कीच आवडेल.